रामकृष्ण हरी मित्रांनो, आज मी काही कामानिमित्त गावाला गेलो होतो आणि गावाला गेल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. परंतु आपण दुग्ध व्यवसाय करत असताना यायला उशीर झाला किंवा अनेक कारणं देऊन आपल्याला जमत नाही. आपल्याला शेताकडे यावंच लागतं, गाईच्या धारा काढाव्याच लागते, त्यांना वैरण पाणी सगळं नीटनेटकं भरडा ठेवणं सगळं बघून आपल्याला हा धंदा करावा लागतो. मित्रांनो, दुग्धधंदा करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला कोणी वारलं कोणी मेलं तरीसुद्धा लवकर जाता येत नाही. आपल्याला 50 वेळेस विचार करावा लागतं की ही गाय दुसऱ्याला दूध काढू देईल का नाही, व्यवस्थित जजमेंट लागेल का नाही. अशा अनेक गोष्टींना सामोरे जाऊन हे आपल्याला दुग्ध व्यवसाय करावा लागतं. परंतु लोकांना वाटतं फक्त दुधाचा पैसा दिसतो, परंतु त्याच्यामागचं स्ट्रगल, त्याच्यामागची मेहनत, तप, त्याग हे कुणालाही दिसत नाही मित्रांनो. म्हणून दुग्ध व्यवसाय करत असताना आपण ह्या गोष्टी सर्व ध्यानात घेतल्या पाहिजे. आता आपण या ठिकाणी पूर्ण बघू शकता की पूर्ण अंधार पडलेला आहे, तरीसुद्धा मी या ठिकाणी शेतामध्ये आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला लाईक करा, कमेंट करून सांगा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण जेवढा सपोर्ट द्याल तेवढाच व्हिडिओ बनण्यासाठी आम्हाला आनंद वाटतो. रामकृष्ण हरी.